बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7-12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा. कुठे कोरा झाला? आता जास्त भोरावं लागलं, आणखी त्याच्यावर यावं लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू, परंतु आज हा 7-12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करताना त्यामध्ये 2019 पर्यंतचे जे काही शेतकरी आहेत ते तर वगळलेच. त्यामध्ये 2019 मध्ये ज्यांनी कर्जाचा लाभ घेतलेला असेल त्यांना फक्त 50,000 रुपये, तेही त्यांचं जे काही थकीत कर्ज आहे ते भरल्यानंतर त्याला लाभ देण्यात येईल असं सांगितलं. ते शेतकरी कमी केले आणि एक प्रकारे शेतकऱ्यांना गुंगून ठेवलंय या कर्जमाफीच्या नावाखाली. अशा पद्धतीचा सूर हा आमदार अंबादास दानवे यांचा होता. मला असं वाटतं 2019ला जी कर्जमाफी झाली होती ती एका थंबवर झाली होती, एका थंबवर. कोणत्याही शेतकऱ्याला बँकेत जावं लागलं नाही, कोणत्याही ठिकाणी त्याला न जाता फक्त एका थंबवर कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारच्या काळात दिली होती सभापती महोदय. म्हणून असं असताना ही कर्जमाफी जर दिली तर याच्यातल्या जर अटी शर्ती बघितल्या सभापती महोदय, याच्यात जे लिहिलेलं आहे, गावगाव आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्यांचे निवेदन येतात. सध्या शासन निर्णयानुसार 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचाच या योजनेत समावेश आहे. 1/4/19च्या आधी जर कोणी कर्ज उचललं असेल किंवा 2019च्या कर्जमाफीत तो असेल तर तो शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाही. प्रवीण भाऊ, 50,000च त्याला माफ आहे. समजा माझ्यावर 3 लाख कर्ज आहे तर सभापती महोदय मला 2.5 लाख भरावं लागेल, मग मला 50,000. जर माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल? मी तर म्हणेल कर्जमाफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम